ज्यांनी पेन्सिलचा शोध लावला असेल हा पॉझिटिव्ह शोध आहे, पण जो निगेटिव्ह विचार करणार आहे त्यांनी खोडरबरचा शोध लावला किंवा जर चूक झाली तर करायचं काय. तर खोडरबरचा शोध लावणारा काय निगेटिव्ह म्हणून ग्राह्य धरले जात नाही. तर आपल्याला जो निगेटिव्ह कमेंट करतोय किंवा घरातून जो निगेटिव्ह रिस्पॉन्स येतोय तर त्यांचं निगेटिव्ह कन्व्हर्टेशन पॉझिटिव्ह मध्ये करणं, त्यांचं जी सायकोलॉजी ती पॉझिटिव्ह मध्ये करणं हा खूप मोठा टास्क आहे. आणि कदाचित ते जे निगेटिव्ह बोलताय किंवा काही अभ्यास करून सांगताय कदाचित त्याच्यात तथ्यही असू शकतं. तर आपल्याला ते मोडकळीस आणणं किंवा नाही मी जे करतोय ते बरोबर आहे आणि मला ज्याच्यावर कॉन्फिडन्स आहे तो बरोबर आहे. कारण काय असतं प्रत्येक जणचा नजरिया वेगळा असतो बघण्याचा. तर त्याच्यामुळं मी युवकांना तेच सांगेल की तुमचा नजरिया एकदा तुम्ही चेक करा, तुमच्या चष्म्याच्या काचा प्रॉपर पुसा, तुमचं व्हिजन क्लिअर ठेवा आणि जर ते क्लिअर असेल तर जे निगेटिव्ह असतात त्यांचा सल्ला ऐका. त्यांच्या सल्ल्यात जर दम असेल तर ते